गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. लाईफ ऑफ आदिराज अँड मम्मा चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मी आज आपल्या सगळ्या लेडीजसाठी एक युजफुल व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मेकअप तर आपल्या सगळ्यांच्याच आवडतीची गोष्ट आहे. तर मलाही मेकअप खूप आवडतं, पण मेकअप खूप कमी करते. म्हणजे 2-3 प्रोडक्ट यूज करूनच मी मेकअप करते. मला एवढा जास्त हेवी मेकअप करायला नाही आवडत. त्यामुळे तुम्हाला माझ्याकडे मेकअपच्या थोडं कमीच वस्तू बघायला मिळणार आहेत. म्हणजे अगदी 2-3 लिपस्टिक असेल, एक फाउंडेशन, कॉम्पॅक्ट या टाईपच्याच वस्तू तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्या दिवशी मी मिस्टर DIY मधून जे मेकअपचं पाऊच घेतलं होतं ना, त्यामध्ये मी त्या सगळ्या वस्तू ऑर्गनाईज करून ठेवणार आहे. त्या मी आज तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार आहे. आणि मी आता जसं फेस टू फेस तुमच्यासोबत बोलते ना, तसंच मी या व्हिडिओमध्ये फेस टू फेस बोलणार आहे. कारण डिस्टर्ब करायला आदिराज नाही होतो, त्याच्या पप्पांसोबत बाहेर गेलेला आहे. त्यामुळे आणि माझा आजचा पहिलाच व्लॉग असणार आहे ज्यामध्ये मी असं फेस टू फेस बोलणार आहे. त्यामुळे माझ्याकडून बोलण्यातून काही राहून जाईल किंवा एखादा शब्द चुकून जाईल तर प्लीज मला तेवढं समजून घ्या आणि सपोर्ट करा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मी हा मेकअपचा पाऊच घेतला होता त्या दिवशी. मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केलेलंच आहे. यामध्ये ना एकच कप्पा आहे, म्हणजे आतमध्ये असे ते कप्पे नाही छोटे छोटे ज्यामध्ये आपण काही वस्तू ठेवू, पण हे खूप मोठं आहे. यामध्ये सगळ्या वस्तू माझ्या बसून जातील. माझ्याकडे वस्तू सुद्धा थोडा कमी आहेत मेकअपच्या, कारण मी एवढाही मेकअप नाही करत. त्यामुळे माझ्याकडे नॉर्मल लिपस्टिक, 2-3 लिपस्टिक असतील किंवा एक फाउंडेशन, कॉम्पॅक्ट अशा थोड्याशाच वस्तू आहे. त्यामुळे मी हा बॉक्स घेतला तिथं. मला खूप आवडला आहे तो. सो मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे यामध्ये मी काय काय वस्तू ठेवणार आहे. त्या कपाटच्या ना मिररच्या मागे माझ्या वस्तू ठेवायला जागा आहेत. मेकअपच्या 3 कप्पे आहेत, त्यामध्ये मी अशा वस्तू ठेवलेल्या आहेत सगळ्या. माझ्या इथे हेअर ड्रायर, हेअर स्ट्रेटनर, त्यानंतर हे 3 बॉक्स आहेत त्याच्यामध्ये मेकअपच्या वस्तू. त्यानंतर तर खाली सुद्धा काही वस्तू आहेत. पण हे जे मेकअपचे जे प्रॉडक्ट आहेत ना, सगळे असे पसरलेले असायचे, सगळे असे इकडे तिकडे. मला ऐन वेळेला ना काहीच सापडत नव्हतं. त्यामुळे मी तो मेकअप पाऊच त्या दिवशी मिस्टर DIY मधून घेतला. त्यामध्ये मी माझ्या सगळ्या वस्तू ठेवणार आहे. मी तुम्हाला आता दाखवते. माझ्याकडे हे जे पाऊच होतं नाही, मला छोटं पडत होतं, म्हणजे त्यात सगळ्या वस्तू बसत नव्हत्या आणि ती चेनही लागत नव्हती. त्यामुळे मी हे घेतलं. हे पाऊच आपण कुठे म्हणजे आता छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी चाललं असेल किंवा आता फिरायला गेलो जिथे आपल्याला थोड्याच वस्तू न्यायच्यात, एक लिपस्टिक, फाउंडेशन, कॉम्पॅक्ट, त्यासाठी युजफुल आहे. ते पर्समध्ये बसतं. पण आपल्याला कुठं असेल लग्नाला जायचं असेल किंवा कुठे काही मोठ्या फंक्शनला जायचं असेल ना, तर आपल्याला भरपूर वस्तू न्यायच्या असतील आपल्या मेकअपच्या, तर त्यासाठी हे बेस्ट आहे. त्यामुळे मी यामध्ये माझ्या वस्तू तुम्हाला ठेवून दाखवते. मला मेबेलिनचेच प्रॉडक्ट सूट होतात, त्यामुळे मी मेबेलिनचेच फाउंडेशन, कन्सिलर सगळं मेबेलिनचेच वापरते. हा माझ्या फाउंडेशनचा 128 नंबरचा शेड आहे. हा मला सूट होतो, त्यामुळे मी ह्याच यूज करते. तर मी फाउंडेशन ठेवते सगळ्यात अगोदर. त्यानंतर हे कन्सिलर मेबेलिनचंच आहे ते सुद्धा. हा ब्लश आहे तो सुद्धा मेबेलिनचंच आहे. त्यानंतर हे माझी लिपस्टिक आहे पिंक कलरची. आपली पिंक कलरची लिपस्टिक कुठल्या आउटफिटवर आपल्याला सूट करते, म्हणजे साडी असेल, ड्रेस असेल किंवा कुठल्या आउटफिटवर आपण पिंक कलरची लिपस्टिक लावली ना, लुक छान दिसतं. त्यामुळे मी ही लिपस्टिक घेतलेली आहे पिंक कलरची. माझ्याकडे लिपस्टिक खूप कमी असतील, म्हणजे अगदी 4-5च असतील. मला नाही आवडत जास्त लिपस्टिक लावायला, कारण माझ्याकडे जे 2-3 कलर आहेत ना, तेच मी प्रत्येक साडीवर असेल किंवा ड्रेसवर त्यावरच लावते. आणि ही एक मॅचची लिपस्टिक आहे रेड कलरची. साडी घातली ना शक्यतो मी हीच लिपस्टिक लावते रेड कलरची. त्यानंतर ही एक आहे ब्राऊन कलर आहे त्यात. तिच्यासारखीच अजून एक आहे ब्राऊन कलरचीच आहे. ते माझ्याकडून चुकून घेण्यात आली होती, कारण मी जेव्हा आदिराजच्या बड्डेची साडी पण माझी त्याच कलरची होती आणि ही माझ्याकडे आहे हे माझ्या लक्षातच नव्हतं. मी घाईघाईमध्ये तोच कलर रिपीट आणलेला आहे. हे ब्राऊन कलरच आहे. ते साडीवरती घेतली होती मी लावायला आदिराजच्या बड्डेच्या टाईमला. त्यानंतर ही एक इलेटिंगची आहे रेड कलरची लिक्विड लिपस्टिक आहे. मी जास्त नाही यूज करत, मला नाही आवडत लिक्विड लिपस्टिक लावायला. नंतर हे आयलायनर आहे, हे सुद्धा मेबेलिनचंच आहे, मी हे ठेवते. त्यानंतर काजळ आहे. काजळ मी इलेटिनचं वापरते, म्हणजे पहिल्यापासून इलेटिनचंच काजळ मला सूट करतं. मी या अगोदर म्हणजे ब्ल्यू हेवन किंवा अजून एक कुठलं तरी कंपनीचं होतं ते यूज केलं, पण माझे थोडे याचे डोळे सुजले होते त्याने आणि आग व्हायला लागली होती डोळ्यांची. त्यामुळे मला इलेटिनचं काजळनं काही होत नाही, त्यामुळे मी हेच वापरते. त्यानंतर हा मस्करा आहे, हा सुद्धा, आणि हा ब्ल्यू हेवनचा आहे मस्करा. माझ्याकडे खूप कमी मेकअपचे प्रॉडक्ट आहे, कारण मी जास्त मेकअप नाही करत. म्हणजे कुठं जायचं असेल, काही फंक्शन असेल तेव्हाच मी मेकअप करते. त्यानंतर मी कॉम्पॅक्ट आहे माझ्याकडे, मेबेलिनचीच आहे, पण ही संपलेली आहे. माझा हा जो 220 नंबरचा शेड आहे ना, तो मग 2-3 दुकानात बघितला, मला मिळतच नाही. त्यामुळे माझी ही थोडी आहे ना, तीच मी जपून जपून वापरते, कारण मला आधी ऑनलाईन बघावं लागेल. हे लिप बाम आहेत, हे मेबेलिनचेच आहेत, दोन्ही मेबेलिनचेच आहेत. हा एक रेड कलरचा आहे आणि हा पिंक कलरचा आहे. त्यानंतर आहे आयब्रो पेन्सिल आहे. तिचाही मी जास्त यूज नाही करत, पण आपण फाउंडेशन लावल्यानंतर ना थोडं व्हाईट दिसतं, त्यामुळे मी जेव्हा मेकअप करते ना तेव्हाच मी आयब्रो पेन्सिल यूज करते. त्यानंतर हे सगळे ब्रश आहे ते सगळे
ते ब्रशसुद्धा मला ऐनवेळेला सापडत नाहीत, त्यामुळे मी हे मध्ये ठेवणार आहे. ते मला जेव्हा गरज असेल ना तेव्हा लवकर सापडतील. त्यामध्ये आय शॅडो लावायचा, लिपस्टिकचा ब्रश आहे, मी इथे ठेवते. त्यानंतर हा माझा ब्लश लावायचा ब्रश आहे, हा मी वेगळा घेतला होता. मला ह्या ब्रशने ब्लश नाही लावता येत, मला याने लावता येतं, त्यामुळे मी हा घेतला होता. त्यानंतर हा सिंदूर आहे आणि हे ब्युटी ब्लेंडर, आणि हे मी डेली यूज करते. सेटाफिलचं लोशन आहे ते मी डेली यूज करते आणि मेकअप करायच्या अगोदरसुद्धा मी लावते हे, त्यामुळे मी हे सुद्धा याच्यातच ठेवणार आहे. ज्यावेळेला मला पाहिजे तेव्हा मला ते सापडेल. त्यानंतर एक परफ्यूम आहे माझ्याकडे, इन द स्टारचं परफ्यूम आहे. मी अजून एक आहे माझ्याकडे, पण मला हा जास्त आवडतो. याचं स्मेल खूप छान आहे, त्यामुळे मी हा परफ्यूमसुद्धा याच्यात ठेवते. त्यानंतर 2 क्लेचर्स आहेत, हे बाकीचे दुसऱ्या बॉक्समध्ये ठेवलेले आहे. पण हे साडीवरती मी जास्त हेच लावत असते. माझ्याकडे तुम्हाला सगळ्याच वस्तू खूप कमी दिसत असतील. मी जास्त खर्च नाही करत. मेकअप प्रॉडक्ट असतील, कपडे असतील, याच्यावरती माझा जास्त खर्च नसतो. त्या बाबतीत ना आदिराजचे पप्पा खूप लकी आहेत, कारण त्यांना जास्त खर्च करणारी बायको नाही भेटलेली. कारण मी एवढ्यात पण खर्च नाही करत. मी नाहीच घेत शकतो. माझ्याकडे जेवढ्या वस्तू आहेत मी त्यातच वापरते. त्यानंतर मी टिकली नाही लावत, मी कुंकू लावते. त्यामुळे माझा कुंकाचा करंडा आहे ना तो मी याच्यात ठेवणार आहे. यामध्ये छोटीशी अशी आपली काडी आहे, त्यामुळे मी कुंकू लावत असते. त्यामुळे मी हा कुंकाचा करंडा ठेवणार आहे. टिकली मला आवडतच नाही लावायला. टिकली मी माझा चेहरा पण छान नाही दिसत. मी खूप वर्षांपासून हे कुंकू लावते, त्यामुळे मी हे कुंकाचा करंडा याच्यामध्ये ठेवते. त्यानंतर ह्या जे टिफिन आहेत त्यासुद्धा याच्यामध्ये ठेवणार आहे. यामध्ये माझ्या सगळ्या मेकअपच्या वस्तू बसल्या, तुम्हाला मी जवळून दाखवते. हे जे व्हाईट बॉक्स आहेत ना, हे काही दिवसानंतर याचे लॉक खराब होतात आणि यांना जागा सुद्धा खूप लागते. हे आपण प्रत्येक ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही. जरी छोटे असले तरी यात वस्तू बसत नाही आणि आपण झाकण लावायचा प्रयत्न केला तरी झाकण सुद्धा लागत नाही. झाकण सुद्धा उघडच असतं त्याचं. त्यामुळे मी हे जे बॉक्स आहेत ना, इयरिंग्स ठेवण्यासाठी केलेले आहेत. ज्यावेळेला मला ज्यातून ज्या लागतील ना त्या पाऊचमध्ये मी घेऊन जाणार, किंवा आपण इयरिंग्स तर शक्यतो घालूनच जातो. त्यामुळे मी यामध्ये काही ज्वेलरी, छोटे मंगळसूत्र आहे डायमंडचे, तो मी ते ठेवलेले आहे. आणि इयरिंग्स आहेत माझ्या याच्यामध्ये, हे पाऊच ठेवणार आहे मी बॉक्स. बाकीचे मी जे मोठे बॉक्स आहेत ना ते काढून टाकणार आहे, कारण त्यांचे लॉक सुद्धा तुटलेले आहेत, तो मी ते ठेवून देणार आहे. आणि यामध्ये नेल पेन्स आहेत माझ्या आणि 2 क्लेचर ठेवलेले आहेत. नेल पेन्स तर माझ्याकडे 3 आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण खरंच 3 नेल पेन्स आहेत माझ्याकडे. मी जास्त नेल पेंट नाही लावत आहे. 2 तर कलर सेमच आहेत, 2 साडीवरचे आहेत. बाकीच्या मी आत्ता फेकून दिल्या, मी यूज केले नाही, त्यामुळे ते सगळं खराब झालं होतं, त्यामुळे मी त्या फेकून दिले. आणि ह्या 3 ठेवलेल्या आहेत फक्त. ही जी आहे ती मी लावलेली, काल लावली होती मी. हाच कलर मला जास्त आवडतो. बाकी माझ्याकडे म्हणजे रेड कलरची पण एक आहे, ती मी कुठे ठेवली आतमध्ये असेल. पण मी ह्या 3च नेल पेंट आहेत माझ्याकडे, जास्त सुद्धा मी घेतलेलं नाही. माझ्या शक्यतो ह्या गोष्टींवरती खर्च खूप कमी असतो. आणि हे ब्ल्यू हेव्हनचं नेल पेंट रिमूव्हर आहे. मी किंवा लावलेली असेल नेल पेंट तर मी लगेच रिमूव्ह करून टाकते. जिथून म्हणजे काही कार्यक्रमासाठी लावली असेल ना, त्यानंतर मी घरी आल्यावरती किंवा दुसऱ्या दिवशी नेल पेंट रिमूव्ह करून टाकते. मला जास्त नेल पेंट नाही आवडत, सो त्यासाठी मी नेल पेंट रिमूव्हर घेतलेले ब्ल्यू हेव्हनचं आहे. हे खूप दिवसांपासून घेतलेलं आहे मी. ते लिक्विड आहे थोडं, काही असे भेटतात ते, पण मला लिक्विडवालंच आवडतं, जे आपण कॉटनवर घेऊन लावू शकतो आणि पटकन नेल पेंट रिमूव्ह होतं, त्यामुळे मी हे घेतलेलं आहे. तर माझ्याकडे इतक्या छोट्याच्या वस्तू तुम्हाला मिळाल्या असतील बघायला. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मला जास्त मेकअप करायला आवडत नाही, त्यामुळे माझ्याकडे इतकेच कमी वस्तू ज्या ह्या छोट्याशा पाऊचमध्ये खूप छान बसल्या आणि मला ते खूप आवडलं. मला सगळं आता व्यवस्थित सापडणार आहे. त्यामध्ये ज्या सगळं मिक्स जरी झालेल्या असल्या ना तरी सुद्धा आपण हे पाऊच फक्त उघडलं ना तर आपल्याला जे काही लागतं ते यामध्ये मिळून जाईल. त्यामुळे माझ्या छोटंसं मेकअप पाऊच मी तुम्हाला ऑर्गनाईज करून दाखवलं. तुम्हाला जर आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या मेकअप पाऊचमध्ये कोणती वस्तू नेहमी असते किंवा तुम्हाला कुठली वस्तू मेकअपची सगळ्यात जास्त आवडते हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.